राज्यात तांद्यापासून बांद्यापर्यंत गॅस एजन्सी बाहेर नागरिकांची भली मोठी रांग पाहायला मिळते। सोलापूरमध्ये 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। नवी मुंबईमध्ये गॅस सिलेंडरसाठी ग्राहक सकाळी 6 पासून रांगेत उभे दिसले, तर सानपाडा इथल्या गॅस एजन्सी बाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळते। 5 ते 6 तास रांगेत थांबूनही अनेकांना सिलेंडर मिळत नाहीये। वाशिम सांगलीमध्ये सुद्धा नागरिक मेटाकुटीला आलेले आहेत। सिलेंडर तुटवण्याच्या भीतीने नागरिकांच्या गॅस एजन्सी बाहेर आपल्याला रांगा पाहायला मिळतात। सोलापूरमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी रांगा लावल्यात। गॅस एजन्सी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सोलापूरमध्ये पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण सुरू आहे। गॅस तुटवडा असल्याने नागरिक स्वतः सिलेंडर घेऊन एजन्सीकडे आलेले आहेत। तळपत्या उन्हामध्ये 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत नागरिकांच्या रांगा पाहायला मिळतात। सोलापूरमधील अनेक गॅस एजन्सीच्या बाहेर अशाच पद्धतीची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल। सोलापूरमधील अनेक गॅस एजन्सी बाहेर नागरिकांनी ज्या आहे ते घरगुती गॅससाठी ज्या आहे ते मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसतंय। खरं तर पोलीस बंदोबस्तासह हे संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती गॅस घेण्यासाठी नागरिक जे आहेत ते मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसतंय। सकाळी 7 वाजल्यापासून घरगुती गॅस घेण्यासाठी संपूर्ण नागरिक जे आहेत ते या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसतंय। खरं तर 1 ते 1.5 किलोमीटरची ही रांग तळपत्या उन्हामध्ये सोलापूरकर जे आहे ते घरगुती गॅस घेण्यासाठी या ठिकाणी एजन्सीच्या बाहेर मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येतंय। खरं तर गेल्या 1 तास भरापासून 2 तास झालं नागरिक जे आहे ते तळपत्या उन्हामध्ये घरगुती गॅस घेण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येतंय। दादा काय सांगाल, एकंदरीत किती वेळ झाला या ठिकाणी आलात? आजी किती वेळ झाला आला? मी 9 बजे आले खरं 9 वाजता 9 वाजता आला। काय किती वेळ लागते म्हणते? काय बाबा कोणाला तात्याने सांगितलं नाही, पाळे म्हणलं पाळेला लावले। दादा काय सांगाल, किती वाजल्यापासून आलेला आहात आणि काय इथं काय सांगण्यात आलेलं? तर अर्धा तास झाला इथं. काय सांगितलंय? गॅसचं बुकिंग केलेलं आहात परंतु इथं घेऊन येण्यास सांगितलंय का? डिलिव्हरी गर्दी? हा 3 दिवस झालं बुकिंग केलेलं. डिलिव्हरी बंद केले का? हा डिलिव्हरी गर्दी. काय सांगाल, किती वाजल्यापासून या ठिकाणी आलेला आहात आणि कशा प्रकारची ही परिस्थिती आहे? तळपतं ऊन आहे, 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। काय सांगाल? मी माझ्या वडिलांना घेऊन या ठिकाणी आलो. माझे वडील त्या ठिकाणी आजारी आहेत। असं असताना 28 तारखेला मी नंबर लावलेला आहे। 1 महिना झालं मी यांच्याशी कंटिन्यू संपर्कात होतो। आम्हाला गॅस कधी येणार आहे, यांनी एकतर पूर्वकल्पना काय दिलं नाही, त्यामुळे मोठा गोंधळ या ठिकाणी उडालेला आहे। आज घरात गॅस नाही आहे, चूल पेटाचा अवघड झालेला आहे आणि शासन एकाकडे सांगताय की तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, तुम्हाला गॅसचा पुरवठा केला जाईल। हा कुठला पुरवठा आहे? कुठलं नियोजन आहे? सरकारचं शून्य नियोजन आहे। या शून्य नियोजनाचा मी जरा जाहीर निषेध करतो। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर। जालन्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर खरेदीसाठी ग्राहकांची एजन्सी बाहेर मोठी रांग पाहायला मिळाली। गर्दीचं नियोजन करण्यासाठी गॅस एजन्सी बाहेर 2 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होईल, त्याचे दर वाढतील किंवा भविष्यामध्ये गॅस सिलेंडर मिळणं कठीण होईल या भीतीने नागरिक सध्या गॅस एजन्सी बाहेर गॅस सिलेंडर खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत। मात्र गॅस एजन्सीकडे सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिकांनी घाबरून न जाता एजन्सी बाहेर गर्दी न करता सिलेंडर बुकिंगद्वारेच ते घ्यावेत, असं आवाहन गॅस एजन्सीच्या वतीनं करण्यात आलं। की देशामध्ये जे सध्याला युद्ध चालू आहे त्या युद्धामुळे तिथून पुरवठ्यावर थोडा परिणाम झालेला आहे। केंद्र शासनाने कमर्शियल गॅसवर पूर्णतः बंदी आणलेली आहे की डोमेस्टिक आपल्या घरगुती ग्राहकांना त्रास होऊ नये। पण ह्या लोकांची ना अशी चिंता आहे की आम्हाला सिलेंडर भेटणार नाही। आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही बुक करा, 2-3 दिवसात तुमच्या घरपोच सिलेंडर येऊन जाईल, पण लोक त्यासाठी थांबायला तयार नाही। याच्यामुळं इथे गर्दी झालेली आहे आणि हे लोक इथं नंबर लावून उभे। नवी मुंबईमध्ये गॅस सिलेंडरसाठी ग्राहक सकाळी 6 पासून रांगेत उभे आहेत। सानपाडा इथल्या गॅस एजन्सी बाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र बघायला मिळते। 5 ते 6 तास रांगेत थांबूनही अनेकांना सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे ग्राहक नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले। जरूरत नहीं है वो भी लेने के लिए आ रहे हैं। जिनको जरूरत है तो वो तो सही है, जिनको जरूरत नहीं वो भी लेने के लिए आ रहे हैं। 2 सिलेंडर है तो कम से कम 1 सिलेंडर तो चल रहा है ना। परेशानी तो है ना भाई, परेशानी तो है।
जब विदेश में परेशानी तो देश में परेशानी कैसे नहीं होगी? हमारे यहाँ थोड़ा गैस पैदा हो रही है। और भाव क्या, भाव भी कुछ बढ़ा है ऐसा? हाँ, 60 रुपये बढ़ाया है। कोल्हापूरमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण बंद करण्यात आलेलं आहे. जेवणाची सोय कशी करायची असा प्रश्न आता मेस मालकांच्या पुढे पडला आहे. कोल्हापूरमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण बंद असल्यामुळे अनेक चालकांना मेस कशी चालवायची असा प्रश्न पडला आहे. मेसमध्ये जवळपास 100 ते 200 विद्यार्थी जेवायला असतात. मात्र आता त्यांच्या जेवणाची सोय कशी करायची हा प्रश्न मेस मालकांना पडला. कोल्हापुरात गॅस तुटवड्यामुळं अनेक ठिकाणी खरं तर मेस चालकांचं त्या ठिकाणी मोठं नुकसान होताना आता पाहायला मिळणार आहे. कारण अनेक ठिकाणी कमर्शियल गॅसच त्या ठिकाणी पुरवठा बंद झाल्यामुळं त्यांना पुढं काय करायचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे. काही जण आपल्या घरातले गॅस शेगड्या त्या ठिकाणी वापरून हे मेस जे आहे ते चालवताना दिसतात. असंच कोल्हापुरातली एक फॅमिली आहे, त्या ठिकाणी ते आपल्या मेस चालवत असतात. मात्र त्यांच्या देखील आता गॅस पुरवठा आता उद्यापासून होणारच नसल्यामुळे कमर्शियल त्यांना देखील प्रश्न जो आहे तो पडलेला आहे. काय सांगाल, काय आत्ताची परिस्थिती आहे आणि आता म्हणजे आम्ही आता सिलेंडर घेतले ते यांच्या पाहुण्यांच्याकडून 2 घेतलेत आणि आता ते संपलं की आम्हाला तर नाहीच आहे. आणि मेन म्हणजे हॉस्पिटलचं असल्यामुळे आम्हाला करणं तर हेच आहे, गरजेचं आहे. आणि चुलीवर काय आम्ही करू शकत नाही. म्हणजे मुलं किती मेससाठी? मेसची मुलं आता 50 आहेत आणि हॉस्पिटलचं ते मिळून असं 100 लोकांचं होते. काय आता ते गॅस स्टोअर करायचं तर बंदच की. होय, चुलीवर करायचं ठरवलंय आम्ही, बघूया आता. हा, आहे आमच्या जागा तसं. चूल पेटवायचं आणि चपाती भाकरी नुसतं एका शेगडीवर करायचं. काहीतरी करून पेशंटला द्यायलाच पाहिजे. जेवण कमी दरात आणि चांगली सुविधा देतात ते. पण आता गॅसमुळे त्यांना अडचण आली तर आमचा बी प्रॉब्लेम होणार आहे. आता सगळं नाही इलाजच आहे. मग आता काय करायचं? आम्ही तर आता DY पाटीलमध्ये ॲडमिट आहे. आता जेवणाची सोयी अवघड केस आहे. कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर. आता स्वयंपाकासाठीच्या गॅस टंचाईची चिंता सोडा, कारण पुण्यातील काही संस्थांनी एकत्र येत गॅस सिलेंडरला पर्याय शोधलाय. आणि हा पर्याय म्हणजे घरात वापरण्यायोग्य स्टीम कुकर, जो कोळशाचा वापर करून अन्न शिजवायला मदत करतो. या कुकरमध्ये अन्न करपतही नाही आणि चविष्टही बनतं. शिवाय कमी इंधनामध्ये चालणारी आणि प्रदूषण होणार नाही अशी ही निर्धूर चूल आहे, ज्यावर स्वयंपाक करता येतो. गॅस नसेल तरीही स्वयंपाक बनवता येईल अशा वस्तू कुकिंग फॉर क्लायमेटच्या माध्यमातून बनवण्यात आल्या.